तर नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एक अपडेट समोर येतेय। सीबीआय कडून प्राध्यापक शिवराज मोटेगावकरांची रात्रभर चौकशी करण्यात आली आहे। लातूरच्या आरसीसी क्लास मधील चौकशी संपलेली आहे। सीबीआयच्या पुण्यातील कार्यालयात मोटेगावकर हे चौकशीसाठी हजर राहिल्याचं पाहायला मिळालं। नीट पेपर फुटी प्रकरणी ही आणखी एक महत्त्वाची अपडेट आता समोर येतेय। सीबीआय कडून शिवराज मोटेगावकरांची रात्रभर चौकशी करण्यात आलेली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, खरं तर आणखी एक अपडेट आहे नीट पेपर फुटी प्रकरणी। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांची रात्रभर चौकशी करण्यात आलेली आहे सीबीआय कडून। काय अधिकची अपडेट? कृपा, पुण्यातील जे सीबीआयचं कार्यालय आहे या कार्यालयामध्ये सध्या शिवराज मोटेगावकर याची चौकशी सुरू आहे। तब्बल 15 तासापेक्षा अधिकचा कालावधी जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। आपण बघू शकतो की या सीबीआयच्या कार्यालयामध्ये शिवराज मोटेगावकर याच्यासह काही विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी आणलं गेलं होतं आणि याच कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरती शिवराज मोटेगावकर जो क्लासेस चालवतो, राज्यभरात क्लासेस चालवतो, त्याची चौकशी सुरू आहे। एकंदरीत शिवराज मोटेगावकर याच्या बरोबर जे इतर आरोपी आहेत त्यांची सुद्धा या सगळ्या प्रकरणात सध्या आतमध्ये चौकशी सुरू आहे आणि यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पेपर विकत घेतले होते त्यांची सुद्धा काही वेळापूर्वी आपण पाहिलं की चौकशी झालेली आहे आणि एकंदरीत या ठिकाणी जे पुण्यातील विश्रांतवाडी येथील हे सीबीआयचं कार्यालय आपल्याला दिसत आहे आणि या कार्यालयामध्ये शिवराज मोटेगावकर जे नीट प्रकरणात त्यांच्यावरती संशय आहे, सध्या सीबीआयच्या रडारवरती शिवराज मोटेगावकर आपल्याला दिसत आहेत आणि त्यांची चौकशी सध्या सुरू आहे। जी, निश्चितच चंद्रशेखर, खरं तर 15 तासापासून ही चौकशी सुरू आहे। मोटेगावकर क्लासेस हे प्रतिष्ठित असे कोचिंग क्लासेस समजले जातात आणि या प्रकरणात कुठेतरी मोटेगावकर यांचा संबंध लागतोय असा संशय व्यक्त केला जातोय। हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हा खेळ केला जातोय का, असाही सवाल उपस्थित होऊ लागलाय। नक्कीच ज्या पद्धतीने शिवराज मोटेगावकर याच्या क्लासमध्ये काम करणारा जो प्राध्यापक PV कुलकर्णी होता त्याला यापूर्वी सीबीआयनं अटक केलेली आहे आणि या अटकेतूनच त्यांचे धागेदोरे जे आहेत ते समोर येताना दिसत आहेत आणि शिवराज मोटेगावकर खरं तर नामांकित क्लासेस म्हणून प्रसिद्ध होता, परंतु आता या सगळ्या प्रकरणानंतर शिवराज मोटेगावकर याच्यावरती सीबीआय काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण शिवराज मोटेगावकर या सगळ्या प्रकरणामध्ये सीबीआयच्या रडारवर आपल्याला दिसत आहे। एकंदरीत आपण पाहिलं की रात्री उशिरापासून जी आहे ती मोटेगावकर याची चौकशी सुरू होती आणि ती आता साधारण 10-10:30 वाजलेली आहेत। अद्याप ही सगळी चौकशी सध्या सुरू आहे। आपण बघू शकतो की खाजगी वाहनं हे सीबीआयची आपल्याला दिसत आहेत। या वाहनातूनच या सगळ्या आरोपींना या ठिकाणी आणलेलं आहे आणि पुण्यातील या विश्रांतवाडीच्या सीबीआय कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे। खरं तर अनेक महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत ते सीबीआयला मिळाले असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। एकंदरीत या चौकशीनंतर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी, निश्चितच चंद्रशेखर, खरं तर या प्रकरणाचे जे मुख्य सूत्रधार समजला जातोय तो आरोपी म्हणजेच PV कुलकर्णी प्राध्यापक असून खरं तर मोटेगावकर या क्लासेसला निवृत्त झाल्यानंतर ते शिकवणी द्यायचे, तिथे नोकरी करायचे अशी देखील खरं तर ही माहिती समोर आली होती। या संदर्भातील काही अपडेट? बरोबर आहे। PV कुलकर्णी, मनीषा वाघमारे यांच्या अटकेनंतर जे धागेदोरे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सीबीआयचे जे अधिकारी आहेत त्या सगळ्या याच्या संदर्भात जे आहेत त्यांना महत्त्वाचे पुरावे सापडल्याची माहिती आहेत। टेलिमॉनिटर जे आहे त्याचबरोबर सोशल माध्यमाचे वेगवेगळे माध्यमं जे आहेत त्या सगळ्या माध्यमातून हे सगळे एकमेकांच्या संपर्कात होते। कुलकर्णी असो, त्याचबरोबर शिवराज मोटेगावकर, मनीषा वाघमारे, त्याचपूर्वी या गुन्ह्यामध्ये अटक केलेले एकूण जे 9 आरोपी आहेत त्या 9 आरोपी आणि थेट शिवराज मोटेगावकरचा संबंध या ठिकाणी आल्याचं दिसत आहे आणि या संबंधातूनच जी आहे ती शिवराजची चौकशी सुरू आहे। आपण बघू शकतो की सीबीआयचे अधिकारी आपल्याला दिसत आहेत। काही विद्यार्थ्याला सीबीआयचे अधिकारी आतमध्ये चौकशीसाठी घेऊन जाताना दिसत आहेत। एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांनी
पेपर फुटलेले नीटची खरेदी केली त्या विद्यार्थ्यांची सुद्धा यामध्ये सगळी चौकशी सुरू आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत आजच्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या पुण्यातील या सीबीआयच्या कार्यालयामधून सुरू आहेत. शिवराज जो आहे मोठेगावकर त्याला अटक होती का हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे पाहणं. जी निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.